काम थांबवा. त्यांनी म्हटलं हे काम थांबवतो मी. आपलं रिलेशन हा विषय बघा. तुमची जबाबदारी मी माझी जबाबदारी रिलेशन आपण तुमचे जाऊन चहा वगैरे पिऊ. तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो. घ्या ना दादा. हो घ्या घ्या. नाही अदरवाईजचा विषय नाही. अदरवाईजचा विषय नाही आहे. बाकी सर आपली संख्या बी कमी आहे. थांबा येऊया ताब्यात त्यांना आपल्या पद्धतीत करूया. तुम्ही बोलूच ना कोणी. मी सांगतो तसं नका करू. पण असं आहे की ज्या पद्धतीत तुम्ही करताय ही पद्धत योग्य नाही. पाहू नये आम्ही सगळ्यांना तुम्ही कारण की हे काही तुम्हारे साथ है शिवाजी. आगे बढ़ाओ. हम तुम्हारे साथ हैं. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जंगल भाग तुम आगे बढ़ाओ. हम तुम्हारे साथ हैं. जंगल भाग तुम आगे बढ़ाओ. हम तुम्हारे साथ हैं. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. अटक करण्यात आली आहे भाऊ. अटक करण्यात ही जी पद्धत आहे जुलूमशाही आहे. पोलिसांचा दुसरा विचार काही लक्ष नाही आहे. फक्त शेतकऱ्यांवर कशा पद्धतीने जुलूम करण्याचा प्रयत्न करताय. आणि मला असं वाटतं की यांच्यामध्ये किमान आज मुक्ताईनगर शहरात मी अटकले झालं. मुक्ताईनगरमध्ये उद्याचे आंदोलन एका प्रकारप्रमाणे संघाने आंदोलकांना भुसावळला नेला आधीच्या भाऊंनी. न्यायाचं पुढे पोलिसांचा अधिकार. जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. कवडीमोल दरात जमीन अधिग्रहण आणि केंद्र सरकारकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची गडचेपी. मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आपल्या जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी लढा देत आहेत. मात्र केंद्र सरकारने मोगली राजवटीची पुनरावृत्ती करत शेतकऱ्यांच्या हक्कावर आक्रमण सुरू केले आहे. आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी मंगळवारी सकाळी पोलिसांचा मोठा ताफा तसेच फौजफाटा आंदोलन दडपण्यासाठी पाठवण्यात आला. पोलिसांचा दबाव पाहता चिडलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपली संतप्त प्रतिक्रिया आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केली. या आंदोलनात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील स्वतः सहभागी झाले. मात्र आंदोलन दडपण्याच्या हेतूने पोलिसांनी आमदार पाटील व इतर शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्यांना भुसावळ येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान आमदारांना अटक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरताच मुक्ताईनगर शहरात स्वतःहून बंदची हाक देण्यात आली आहे.